नमस्कार मित्रांनो. DMER महाराष्ट्र अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ठाणे महानगरपालिकेच्या भरतीबद्दल एक खूप मोठं आणि महत्त्वाचं अपडेट घेऊन आलो आहोत. हजारो उमेदवार ज्या क्षणाची वाट बघत होते ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया की नेमकं काय घडलंय. सुरुवात करूया आकड्यांपासून. बघा, ठाणे महानगरपालिकेने तब्बल 1773 पदांसाठी भरती काढली होती. खरं तर ही कोणत्याही उमेदवारांसाठी एक प्रचंड मोठी संधी होती. आणि ह्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे, राज्यभरातून तब्बल 75,000पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते. या एका आकड्यावरूनच आपल्याला कळतं की ह्या भरतीचं महत्त्व किती जास्त आहे. पण मग झालं काय? अर्ज तर भरून घेतले आणि त्यानंतर जवळपास 6 महिने संपूर्ण प्रक्रियाच थांबली. विचार करा, हे हजारो उमेदवार एका मोठ्या अनिश्चिततेत अडकले होते. तर मग प्रश्न हा आहे की ही प्रक्रिया थांबली का? नेमकं काय घडलं होतं? चला थोडं खोलात जाऊन समजून घेऊया. एक टाईमलाईन आपल्याला हे सगळं स्पष्ट करेल. ही टाईमलाईन बघा. ऑगस्ट 2025 मध्ये जाहिरात आली, अर्ज मागवले गेले, पण 2025च्या शेवटी ही प्रक्रिया अचानक थांबवण्यात आली आणि आता थेट मार्च 2026 मध्ये ती पुन्हा सुरू करण्याची घोषणा झाली आहे. आणि या सगळ्यामागे कारण काय होतं? तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की राज्यात ज्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या होत्या, त्यामुळे या भरती प्रक्रियेला ब्रेक लागला होता. पण 6 महिन्यांच्या या मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर एक चांगली बातमी आली आहे, ज्यामुळे अर्ज केलेल्या सगळ्या उमेदवारांना एक मोठा दिलासा मिळालाय. खरं तर या निर्णयामुळे अर्जदारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. 6 महिने वाट पाहिल्यानंतर त्यांच्या मनात एक नवीन उमेद निर्माण झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही. मग आता पुढचं पाऊल काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा कधी होणार. तर परीक्षा एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आता थांबा, इथे एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे. या प्रक्रियेमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे, ज्याचा परिणाम प्रत्येक अर्जदारावर थेट होणार आहे. हा एक खूप मोठा आणि चांगला बदल आहे. तो म्हणजे परीक्षा केंद्रांच्या बाबतीतला. आधी कसं व्हायचं, फक्त मोठ्या शहरांमध्येच परीक्षा केंद्र असायची. पण आता जिल्हानिहाय केंद्र उभारण्याचा विचार सुरू आहे. आणि याचा फायदा काय? सगळ्यात मोठा फायदा, उमेदवारांचा प्रवासाचा वेळ वाचेल, खर्च वाचेल आणि परीक्षेच्या दिवशी होणारी जी धावपळ असते ना, ती खूप कमी होईल. चला तर आता पुन्हा एकदा बघूया की या 1773 पदांमध्ये नेमक्या कोणत्या संधी दडलेल्या आहेत. ही भरती प्रामुख्याने गट क आणि गट ड संवर्गातील पदांसाठी आहे. आणि यातही सगळ्यात जास्त पदं आरोग्य विभागातील आहेत. ही पदं म्हणजे महानगरपालिकेच्या कामाचा कणाच असतात, असं म्हटलं तरी चालेल. हा तक्ता बघा. सर्वाधिक जागा परिचारिका पदासाठी आहेत, तब्बल 457 जागा. त्याखालोखाल अग्निशामक म्हणजे फायरमॅनसाठी 381 जागा आहेत. मग चालक, ANM, कनिष्ठ अभियंता आणि लिपिक पदांसाठीही खूप मोठी संधी आहे. ओके, तर आता हा मार्ग मोकळा झालाय. मग आता त्या 75,000 अर्जदारांनी पुढे काय करायला हवं? त्यांची पुढची दिशा काय असायला हवी? आता उमेदवारांनी 3 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायला हव्यात. 1. प्रतीक्षा संपली आहे आणि भरती प्रक्रिया आता नक्कीच पुढे जाणार आहे. 2. परीक्षेचा पॅटर्न तोच राहण्याची शक्यता आहे. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षा अवघ्या काही महिन्यांवर आल्यामुळे अभ्यासाला लागण्याची हीच ती योग्य वेळ आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जो मोठा अडखळा होता तो आता दूर झालाय. मार्ग आता पूर्णपणे मोकळा आहे. आणि या प्रवासात उमेदवारांना मदत करण्यासाठी आपल्या चॅनलची मेंबरशिप नक्कीच उपयोगी पडू शकते. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. मार्ग मोकळा झाल्यावर हे 75,000 उमेदवार या मोठ्या आव्हानाला कसं सामोरं जातील? स्पर्धा खूप मोठी आहे नाही का? त्यामुळे तयारीला लागा. तुम्हाला DMER बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.